नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र विजय आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर विथ विजय. तर आज आपण जाणार आहे कोकणातली रानमेवा एक्सप्लोर करायला. आणि आत्ता पहिल्यांदाच आल्या हा बघा आपल्याला पहिलाच आंबा भेटलेला आहे. तर असंच आपण सुरुवात करणार आहे. या साईडला बरेचसे झाड आहेत, तुम्ही बघू शकता. चला चालू करू आपण. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बरेच आंबे आहेत ह्यावेळेस. सगळेजण बोलतात कोकणात आंबे नाही आहेत, पण आपल्या इकडे बरेचसे आंबे आहेत. ते आंबा एकदा चाखून बघूया. या आंब्याचा आंबा आहे, हा जो मागा आंबा बघताय तुम्ही माझ्या, या आंब्याचा हा आंबा आहे. हा खाली पडलेला पिकलेला आंबा आहे. एक खाऊन बघूया. एक नंबर आंबा आहे, कलमचा आहे. एक नंबर आंबा आहे. टेस्टी एकदम. बघू शकता तुम्ही. करवंदीच्या जाळीवर बघू शकता तुम्ही, खूप सारी करवंद इथे आहेत. काळी मैना हे पहा. खाऊन बघूया आपण कसे आहेत. एकदम गोड आहेत. सोबत आहे आमच्या शेजारचा मुलगा. आणि तुम्ही बघू शकता इथे किती आंबे पडलेले त्या आंब्याचे. वरती सुद्धा आहेत, बरेचसे लागलेले दिसत असतील तुम्हाला. कॅमेराची क्लॅरिटी एवढी चांगली नाही, पण हे बघा किती आंबे पडलेत खाली, सगळे खराब होऊन गेलेत. हा असा जो आंबा आहे ना, हा खारुताईने खाल्लेला आंबा आहे. ठीक आहे. तर आपण हा वरती एक आंबा आहे, त्याला झूम करून दाखवायचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. आपण त्याला आता पाडूया खाली. हा जो दिसत आहे तुम्हाला, हा आंबा आपल्याला पाडायचा आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आता आपण असे आंबे बघत बघत चाललोय. हा एक कलमचा आंबा आहे आणि यावर्षी खूप सारे आंबे आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक आंब्याखाली तुम्हाला काही ना काही भेटणारच. हे बघा, एकदम पाडाचा असा पिकलेला आंबा आहे, एकदम मस्त. मस्त वास याचा. वरती काय आहे का बघू आपण आंब्याच्या झाडावर. हा एकदम छोटासा आंबा, याला कुठे कुठे एक दोन आंबे आहेत. शकता मित्रांनो, आपण या करवंदीच्या माळावर आले आणि हे बघा तुम्हाला समोर दिसत आहेत का, मी झूम करून दाखवतो. आंबेच आंबे निसते. पूर्ण झाडावरती निसते आंबे लागलेले आहेत. आपण जाऊन बघूया आपल्याला काय भेटतंय का. हे एक जुनं घर आहे. इथं एक देव्या नावाचा माणूस राहायचा गावाच्या बाहेर. बऱ्याच वर्षापासून तो कुठे गायब आहे माहीत नाही. आणि हे त्याच्या घराच्या जवळ असलेलं आंब्याचं झाड आहे. आणि खाली बघा कचऱ्यासारखे आंबे पडलेले आहेत. पहिलाच भेटलेला आहे, कच्चा आहे हा. आणि या इकडे तुम्ही बघू शकता पिक्के आंबे भेटलेले आहेत. असा हा बिटकी रायवळ जातीचे आंबे आहेत आपल्या इकडे. तर आपण खाऊन याची टेस्ट कशी येते तुम्हाला आता सांगतो. अतिशय गोड असा आंबा आहे मित्रांनो, एकदम टेस्टी. निशान तू घे आणि टेस्ट सांग बरं एक. अबे इथे पुढे पडलाय बघ, खालूनच जा तो बघ. मला पण आण उचलून. एक नंबर आंबा आहे. हा घे. हा बघ, हा पानाच्या खाली बघ. पुढचा तो नाही. हा तो त्याच्या पुढचा. ते टाकून दे, दोन्ही टाकून दे. ते नको, दोन्ही पण नको. तो पुढचा बघ, त्या पानाच्या खाली बघ. अबा हे साव्याचं, हा तो घे त्याच्या पुढचा. हा तो घे. आणि अबा हा घे. हा अबा हे साव्याचं पान उचल, पाय बसला. हा त्या खाली घे. तो खाऊन बघ कसा लागतोय सांग. एकदम भारी आंबा आहे मित्रांनो, एकदम भारी आंबा, एकदम टेस्टी. गोड आहे ना. चला, असेच मित्रांनो बरेचसे आंबे आहेत. आता तुम्ही बघू शकता इथून पुढं आलो लगेच हा दुसरा आंबा आहे. आणि याच्या खाली पण बघू शकता तुम्ही किती आंबे पडलेले आहेत. जिकडे तिकडे इकडे पण बघ खूप सारे आंबे आहेत. आणि हा एक आंबा तुम्ही बघू शकता, आत्ताच पडलेले आहेत. आपण याची टेस्ट बघूया कशी आहे. आपण एक रायवळ जातीचा आंबा आहे मित्रांनो, आपण हा चावून बघू.
मरणाचं आंबट आहे जो, हा आंबा आंबट आहे, टेस्ट खराब झाली. आता दुसऱ्या आंब्याखाली जायला लागेल आपल्याला. चला बघू. पण असेच बघत बघत चाललं मित्रांनो. आंबे तर बरेच खाले, पण हे बघा पुढे एक फणस आहे, तुम्हाला दाखवतो किती त्याच्यावर फणस आलेत. पिकून काही झाडावरतीच खराब होऊन गेलेले आहेत. हे बघा, हे सगळे बरक्या फणस आहेत आणि पिकलेले पण आहेत त्याच्यावरती. आधी आम्हाला एक फणस भेटायचा नाही मित्रांनो, पण यंदा आता गावाला कोणच नसल्यामुळे तुम्ही बघू शकता नुसते फणसच फणस आहे तिकडे. कोणी येतंय, काढतंय, खातंय, किती खायचंय ते खा. हे पहा. पण कोकणातला रानमेवा शोधत शोधत या सुकलेल्या नदी पात्रात आलोय. याला आमच्या इकडे इरा म्हणतात, पिठगुळीचा इरा. हा जो वरती डोंगर आहे त्याच्या इथून पाणी असतं, पावसाळ्यात आलं की इकडनं जायचं मुश्किल होतं. इकडे खालच्या साईडला इकडे पूल आहे आणि ह्या साईडला हे बघू शकता तुम्ही, हा जो डोंगर आहे मधला जो पॅसेज आहे, हा इथे एक्झॅक्ट माझ्या बोटासमोर इथे ते धबधबे पडतात. मी पावसाळ्यात पण तुम्हाला दाखवेल. पावसाची चाहूल आहे अजून, पण मरणाचं गरम होतंय. ठीक आहे, आता आपण हळूहळू पुढे चाललोय. बऱ्याचशा आंब्याच्या झाडांना आंबे येऊन पिकून संपून गेलेत, तरी पावसाचा काय पत्ता नाही आहे. आम्ही असंच एक पाण्याची बॉटल भरून चाललेलो आहे. हे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगत होतो तो साकव जो आहे, पावसाळ्यामध्ये लोक त्याचा वापर करून नदी क्रॉस करतात, कारण की इकडे पाऊसच एवढा पडतो की तुम्ही ह्याच्यामधून चालूच शकत नाही. पाण्यामधून खूप जास्त पाण्याचा प्रवाह असतो, त्यामुळे तो छोटासा साकव केलेला आहे जेणेकरून माणसं त्याच्यावरनं ये जा करू शकतील. तो पण पाण्याखाली जातो जास्त पाऊस असला तर, पण काही नसल्यापेक्षा ते बरं आहे. तर आपण असंच पुढं आलेलो आहे. आता आम्ही आलेलो आहे कालवणकरांच्या वाड्याच्या इकडे. इकडे तुम्ही बघू शकता, इथे एक फणस आहे, त्याच्यावरचा एक फणस खराब झालेला आहे आणि इकडे खाली 2 फणस अजून आहेत. हा मस्त मोठा फणस दिसतोय. हे बघा, हे फणस आहेत आणि हा फणस तर बघा तुम्ही, हा पिकलेला आहे आणि ह्याला अर्धा कोणीतरी खाल्लेला आहे. ठीक आहे, आपण जरा ह्याला खाली पडतोय का बघूया. काठी घे रे निशान, ती घे ती बघ छोटीवाली, बघू पडतोय का हा छोटा फणस. पूर्ण खराबच झालाय जवळपास, पण आपण बघूया. पडला हा खाली एका छोट्याशा लाकडाच्या पटक्याने, तुम्ही बघू शकता खाली पडलाय. तर असेच कोण घेऊन जात नाही आता लोक, आणि हे फणस असे जंगलामध्ये पडून आहेत. आपण ह्याला खोलून बघूया. हे बघा, हा रसवाला फणस आहे, बरका फणस बोलतात तो. हे पूर्ण खराब झालेला आहे. त्याच्यात काही गरे आहेत अजून या साईडला, पण हे असेच फणस इकडे खराब होऊन जात आहेत. बघूया अजून पुढे काय काय आहे आपल्याकडे. अजून आपल्या पुढे अजून एक फणस आले मित्रांनो, याच्यावरती पण बरेचसे फणस आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी म्हणजे हाताला लागतील ह्याच हाईटवरती हे फणस आहेत आणि खूप मोठे फणस आहेत मित्रांनो. जर कोणाला फणस खायचे असतील तर तुम्ही या आमच्या गावाला एकदा आणि मनसोक्त फणस खाऊन घ्या, कारण की आता आमच्याकडे खाणारं कोण राहिलं नाहीत. आणि इथेच पुढे जर तुम्ही बघाल तर एक आळूचं झाड आहे. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती लोकांना माहिती असेल, आणि या आळूवरती काही आळू पिकलेले आहेत, तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. निशांत बघ तिथे 2 ते 3 आहेत. हे बघा, हे असं हे फळ असतं आळूचं. हे कच्चं असतं तेव्हा हिरवं असतं आणि पिकलं की हे ब्राऊन कलरचं होतं. तर हे इथे पिकलेले पण 1-2 आहेत आतमध्ये, ते मी तुम्हाला काढून दाखवतो. 1 मिनटं, मोबाईलमध्ये दिसतंय का नाही माहीत नाही. तर ते बघा तिथे जे ब्राऊन कलरचे दिसत आहेत 2, ते पिकलेले आहेत. तर आपण ते काढूया काठीने. निशान एक काठी घेऊन ये ना तिथनं, ती छोटी आहे ना, घे ती. हां ती घे, रस्त्यावर घे, दे इकडे. मी पाडतो, काटा आहे बघा. ठेव, काहीतरी पाडायला बिडायला होईल. दे इकडे. हां तसाच राहू दे आकड्यागत. ठीक आहे, लक्ष दे, मी पाडतो. तर मित्रांनो, आपण आता ही काठी काढलेली आहे. या काठीच्या सहाय्याने आपण हे जे 2 ते 3 पिकलेले आळू आहेत, हा पहिला तर इथे हा पहा,
आपण हे पाडूया. हा पहिला पडलाय, ठीक आहे. हा आता दुसरा निशाण हा घे, तिथे आहे तो आणि पडलेला आहे. हा, आणि अजून एक आपल्याला होता तिसरा. अजून एक कुठे निशाण? हा, पुढच्या फांदीवरती आहे त्या, आणि तोही पडलेला आहे. ठीक आहे. कुठे आहे अजून? हां, तर हा बघा मित्रांनो, असा हा पिकलेला दिसतो. एकदम तुम्हाला जवळून दाखवतो. आता काही जणांना खोटे वाटेल, तर हा आहे आळू. अजून एक वरती राहिलाय. हे पहा, एकदम मस्त असं फळ आहे. सो हे पकड. अजून एक वर आहे. खाली पडले ते पण आपण काढूया. 2 तू तिकडचे 2 घे. अजून कुठे आहे एक, तो निशाण बोलत आहे, आपण तोही काढूया मित्रांनो. खूप सारे कच्चे आहेत अजून. सहसा हे पावसाळ्याच्या सुरुवातीला हे पिकायला लागतात. पूर्ण जंगल आहे. हा एक छोटा वाळ आहे. पावसाळ्यामध्ये आम्ही याच्यामध्ये वाळातले खेकडे पकडायला येतो. त्याचेही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसतील मित्रांनो. तर इथे वरती कुठेतरी पिकलेला एक अजून आहे असं निशाण म्हणत होता. निशाण कुठे आहे? तो बघ कुठे आहे? त्या साईडने. त्या तिकडच्या साईड. त्या साईडने आहे असं म्हणत आहे. हे पकड, हे 2. ओके, कुठे आहे? वरती. नाही दिसत आहे रे. हॅलो, काढलेले आहेत मित्रांनो. 4-5 असे आळू भेटलेले आहेत आपल्याला मस्त. आणि आपण पुढे जंगलामध्ये अजून चाललेलो आहे. आता आपण आलो आहे ते आमच्या गावाच्या वरच्या आवाडामध्ये, जे कालवणकराचा वाडा असं म्हणतात, त्या ठिकाणी आलेलो आहे. इथे पूर्वी लोक बरेचसे वाडे होते, आता 1-2च आहेत. ते पण पडक्या स्थितीमध्येच आहेत जवळपास. तर इथे लोक त्यांची गुरं वगैरे बांधतात. सो नदीच्या या साईडला जास्त चरायला वगैरे आहे, जंगल वगैरे आहे. त्यामुळे लोक प्रिफर करतात की गुरं वगैरे इकडेच ठेवतात. आणि पावसाळ्यामध्ये फक्त तिकडून माणसं ब्रिजने किंवा काही जुगाड करून येतात इकडे, आणि गुरांना इथून सोडून चरवून परत इथेच बांधून ठेवतात. दूध वगैरे काय काढायचं असेल ते काढून घेऊन जातात त्यांनी. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, हा पुढचा एक वाडा आहे. तो पण आता पडक्या अवस्थेमध्ये. बरेचसे वाडे इकडे होते आधी, पण हा एक वाडा आहे. हा जरा चांगल्या स्थितीमध्ये. याच्यामध्ये गुरं वगैरे बांधतात लोक, गाई म्हशी बैल वगैरे. हा जो आहे हा पडलेला आहे. कदाचित त्याची आता परत बांधणी करतील किंवा नाही माहीत नाही. कौलं वगैरे काढून ठेवलेली आहेत. आणि इथे पुढे आपण बघू शकता अजून एक वाडा आहे. तर हा एक वाडा आहे. तर हे 2च वाडे आहेत. पूर्वी इकडे 8-10 वाडे असायचे आणि बरेचसे लोकही असायचे वाड्यावर. आता सध्या कोणही नाही आहे. आणि आंबे बघा मित्रांनो, नुसते खाली आंबे पडलेले आहेत. कचरा, आंब्यांचाच कचरा. जे बघाल तिकडे नुसते आंबे. हे पहा, तिथे वरती पण ह्या आंब्याला आंबे आहेत. आपण बघूया ते पण. पहा, सगळे नुसते आंब्यांचा कचरा आहे खाली. या आंब्याखाली काय आहे का बघूया आपण. याच्यावरती आंबे आहेत, पण हिरवे आहेत कदाचित. पुढे बघूया, बरेचसे आंबे आहेत. इकडे बघू शकता तुम्ही, हा पण एक जुना वाडा आहे, आता जोताच राहिला आहे त्याचा. इथे एक आंबा पडलेला आहे. निशाण घे रे ते आंबा. चांगला आहे का बघ. 2 आहेत. 2 आहेत नाही बघ. आणि इथेही तुम्ही बघू शकता, हा पहा, खूप मस्त मोठ्या साईजचे आंबे ते, दशेरी टाईप दिसायला. पण हे ॲक्च्युली रायवळ आहेत. तो बघ तिथे पुढे. बरेचसे आंबे आहेत. हे पहा मित्रांनो, असेच पडून खराब होतात. आधी एक आंबा नसायचा झाडाखाली, पण आता तुम्ही बघा नुसते आंबेच आंबे आहेत. निशाण हा घे, हा छान आहे. जरा हा खाऊन बघ, आत्ताच पडलेला आहे वाटतं. इकडे बघ,
खाऊन याची टेस्ट सांग बरं कसं आहे. गोड आहे. बघ गोड आंबे आहेत मित्रांनो. तर बरेचसे आंबे असे पडून आहेत. आम्हाला काय इकडे तोटा गेलेला नाही. आम्ही येतो 1-2 आंबे चावतो आणि फेकून देतो, पूर्ण खात पण नाही त्याला. हे बघत आहे तुम्ही, हे खळं आहे. आणि हा जो दगड बघताय तुम्ही, हा दगड किंवा हे, तर लोक इकडे भात आणून ठेवतात वरती आणि मग झोडणीच्या पिरियडमध्ये याच्यावर आपटून ते सगळं त्याचं भात काढतात. आपण आता परत पुढे जाऊया. इथेच एक जवळ रातांब्याचं झाड आहे. रातांबे म्हणजे कोकम. आमच्या इकडे कोकम आणि रातांबे दोन्ही बोलतात. कमेंटमध्ये सांगा मला तुमच्या इकडे काय बोलतात मित्रांनो. सो आपण चाललो आहे आता पुढे, बघूया रातांब्याच्या झाडावर काय आहे का बाकी. खरं तर आता हा सगळा सीझन संपायचा आहे मित्रांनो. आंबे, काजू, करवंद वगैरे एकदम असं एंडमध्ये आलेलो आहे आपण. तरी बरंचसं आपल्याला भेटलेलं आहे. तर इथं एक छोटं रातांब्याचं झाड आहे. आतमध्ये जंगलात बरीचशी आहेत, पण इथे एक आहे. शक्यतो आतमध्ये आपण एवढं जात नाही. हे बघा, तो वरती तर काय रातांबे आहेच नाही आहेत. पण खाली तुम्हाला मी दाखवतो, हे पडून सुकून गेलेले आहेत. हे बघा, हे सगळे रातांब्याची आहेत. तुम्हाला दाखवतो, हे कोकम सगळे खाली पडून हे सुकून ह्याचा आमसूल झालेला आहे आता. हा बघा, एक भेटलेला आहे आपल्याला. हा जवळपास पिकून थोडा वेळ झालेला आहे याला पण. तर हा असा कोमेजून गेला आहे. तो वरती झाडावरती तर काय दिसत नाही आहे. सो हे एक आपल्याला बघायला भेटलेलं आहे. मित्रांनो, आपण जंगल फिरत फिरत आता या फणसापाशी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता या फणशीवर एक फणस आहे. हा पूर्णपणे पिकला आहे. हा रसवाला फणस आहे, याला बरका बोलतात. हे बघा, हा पूर्णपणे पिकला आहे हा. आणि तिथे वरती पण येतो हा वाला. हे बघा, हे फणस पूर्ण पिकलेले आहेत. हे फणस हा पण तुम्ही बघू शकता. हा पण बघा, पिकलेले फणस आहे, पूर्ण वास सुटला आहे त्यांचा. आपण हा आता घेऊ काढून, पिकलेलाच आहे. नाही काढला तर हा थोड्या वेळात पडेल पण. तर आपण हा काढूया. निशाण पकड जरा, बघू आता आपण कसं काढू शकतो याला. लांबून घे व्हिडिओ व्यवस्थित. तर बघू शकता मित्रांनो, हा फणस आपल्याला त्याच्यात बघ ना कॅमेऱ्यामध्ये मी दिसतोय का नीट. तर हा आपण फणस आता काढलेला आहे. गाडीपाशी जाऊ आणि याला खाऊया मस्तपैकी. ठीक आहे. तुम्ही बघू शकता हा फणस. आता आपण चाललो याला घेऊन. ती काठी घे निशान. हा घे फणस, असा पकडा. दे इकडे ती काठी. सो आपण दिलाय निशांकडे फणस आणि आता आपण पुढे जाऊन याला खाऊन टाकूया. बघूया, यावर्षी खूप सारे फणस खाल्लेत, पण हा वाला फणस अजून खायचा बाकी आहे. आपण आता परत आलोय देव्याच्या इथे, जे मगाशी तुम्हाला दाखवलं होतं पडकं स्ट्रक्चर तिथे. आणि आपण हा आंबा आता इथे खोलून खाणार आहे. हा आंबा खूप गोड आहे मित्रांनो. याचे आंबे अजून उद्या आपण परत येऊया आणि आंबे घेऊन जाऊया याचे खायला थोडेफार. ही वाट आहे आणि आपण गाडी घेऊन आलेलो आहे रानामध्ये. म्हणजे आपण राहतो खालच्या आळीला आणि हे समर्थ शिवतरच्या वरचं पठार आहे महाराज. त्याच्यावरती बरेचसे करवंद, जांभळं, आंबे, फणस, आळू वगैरे असं येत असते, कोकम वगैरे. तर आपण आता खाली आलेलो आहे. तर बघूया आता कसं आहे, फणस गोड आहे का आंबट आहे. इथे जांभळीचं झाड आहे. तुम्ही खाली जर तुम्हाला बघितलं तुम्ही तर हे बघा, सगळी काळे काळे जे दिसतंय हे जांभळं आहेत. हे पडून सगळं खराब झालेले जांभळं. आता मी बोललो ना जसं की सीझन आता संपायला आलेला आहे. तर आमचा इकडचा निसर्ग बघा मित्रांनो, एक नंबर. एवढी ऊन वगैरे पडलेलं आहे, पण खाली पूर्ण वातावरण थंडगार असं आहे. ही नुसती जांभळं खाली पायाखाली. मित्रांनो, आपण आता इथे आलेलो आहे माळावरती
आणि हा बघा, आपण हा काढलेला फणस आहे. तर आपण याला आता खोलूया. याला आधीच एक चीर गेलेली आहे, तर आपण त्याला आता खोलूया आणि बघूया की हा कसा आहे. एकदम मस्त वास सुटलेला आहे मित्रांनो. आणि हे बघा पूर्ण फणस आणि त्याचे गरे. याला काही कोयती वगैरेची गरज नाही पडत मित्रांनो. फक्त याला असा खोलायचा आणि फणस खायला रेडी. तर या मित्रांनो, फणस खायला. मी एक खाऊन तुम्हाला सांगतो कसा आहे. अत्यंत गोड आणि मस्त फणस आहे मित्रांनो, एक नंबर असा आहे. आता आम्ही हा फणस खाणार इथेच आणि ह्या बिया घेऊन घरी जाणार आहे. आणि ह्या बिया सुकून मग याची एक मस्तपैकी रेसिपी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता आम्ही अजून इकडे आलेलो आहे. हे पूर्ण आंब्याची झाड आहेत ना. मी 2 हप्त्याखाली आलो होतो ना मित्रांनो, एवढे आंबे पडले होते ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे इतका म्हणजे की पाय ठेवायची जागा नव्हती. सगळे आंबे आता जनावरांनी वगैरे, डुकरांनी वगैरे, साळ वगैरे या सगळ्या प्राण्यांनी किंवा ही जी गावातली गुरंढोरं सोडतो आम्ही, त्यांनी खाऊन संपवून टाकलेले आहेत. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आता ह्या आंब्याखाली पण आपण आलोय. हा आंबा तर खूप पिकून पूर्ण खराब होऊन गेला, संपले त्याचे आंबे. पण अजून ह्या आंब्याला आंबे आहेत. हे बघा इथे पडलेला एक, आपण बघूया. हा एक असा आंबा आपल्याला भेटलेला आहे अजून. आणि इकडेही पडलेले आहेत बघा. तर कोण खात नाही आंबे. बघू आपण पुढे जाऊ. खाऊन बघ किती पुढे. खूप आंबे खाले. हे पहा मित्रांनो, हा एक आंबा आहे. त्याच्या खाली पण बघा मरणाचा चिक्कार असा आंबा पडलेला आहे. पूर्ण पिकलेले आंबे. हे पहा, हा एक वरनं पडलेला एकदम चांगला आंबा आहे. आपण बघूया याला खाऊन याची टेस्ट कशी आहे. एक नंबर मित्रांनो आंबा आहे. एकदम रसाळ रायवळ आंबा आहे. एवढा टेस्टी, एवढा गोड आहे ना मित्रांनो, सगळे आंबे फेल आहेत त्यासमोर. आणि तुम्ही बघू शकता किती आंबे पडलेत खाली. तर असेच आंबे पडलेले असतात. इकडे वरती पण बघू शकता तुम्ही, नुसते आंबेत, नुसते आंबे आहेत. ते बघा नुसते आंबे. कोकणामध्ये यावर्षी आंब्यांचा खूप जोर आहे मित्रांनो. निशान हा घे तुला, हा घे खायला. एकदम फ्रेश. आणि हा पण बघ, हा पण मस्त आहे. तो पुढचा घेतो, चांगला आहे मग. हे बघा इकडनं आंबेच नसते. ही पाण्याची पाईपलाईन आहे. आमच्या इकडे पुढचं जे गाव आहे समर्थ शूटर, त्यांना एक पाणी गेलेलं इथनं. आणि हे नुसतं आंबे. पाय ठेवायला जागा नाही मित्रांनो, पाय ठेवायला. खाली नुसते आंबे पडलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण परत रिटर्न जातोय दुसऱ्या साईडने. हा जो पुढे तुम्हाला आंबा दिसतोय, या आंब्यावरती पण खूप प्रचंड असे आंबे आले होते. आम्ही याचे खूप सारे आंबे काढून नेले होते, पण आता त्याच्यावर काही दिसत नाही आहे. तर आपण इकडे फणस दिसते, फणशीवर बघूया किती फणस लागले. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आणि सगळे उजळलेले आहेत. हे बघा नुसते फणस, बरेचसे फणस आहेत, कच्चे पिक्के. दाबून बघूया पिकलाय का. कच्चे आहेत सगळे. तो का तिथे पिकून खराब झालेला आहे फणस आहे मित्रांनो. दिसतोय का नाही माहीत नाही कॅमेरामध्ये. हा जो मधला फणस आहे मित्रांनो, हा पिकून खराब झालेला आहे. तर असे फणस इकडे लागलेले आहेत.